बीड सरपंच हत्या प्रकरणातील एक महत्त्वाची बातमी आता आरोपी सुदर्शन घुलेच्या एसआयटी कोठडीसाठी आता अर्ज करण्यात आलेला आहे। बीड कोर्टात एसआयटी कोठडीसाठी अर्ज दाखल झालेला आहे। घुले विरोधात आणखी पुरावे सापडल्याचा आता एसआयटीचा दावा आहे। आता कोर्ट किती कोठडी देते ते बघणं महत्त्वाचं आहे। सुदर्शन घुले हा बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी आहे। त्याच्या कोठडीसाठी आता एसआयटीनं कोर्टात अर्ज केलेला आहे। आरोपी सुदर्शन घुले याच्या बाबत आता आणखी काही पुरावे सापडले आहेत असं एसआयटीचं म्हणणं आहे आणि त्यासाठीच आता एसआयटीनं कोर्टामध्ये अर्ज केलेला आहे की आम्हाला घुलेची कोठडी मिळावी। आता कोर्ट काय निर्णय देतं ते बघणं महत्त्वाचं आहे। बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी एकूण 8 आरोपी आहेत। आरोपी सुदर्शन घुलेला यापूर्वीच अटक झाली होती, मात्र त्याच्या विरोधात आणखी काही पुरावे, त्याच्या काही गुन्ह्यांचे पुरावे एसआयटीच्या हाती आलेले आहेत आणि त्याचमुळे त्याच्या कोठडीची मागणी आता विशेष पोलीस तपास पथकानं कोर्टात केलेली आहे।